जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून मुंबई ठाणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं या धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट पावसाचा जोर वाढल्यानं धरणातील साठा झपाट्यानं वाढ होते. भातसा धरणात मंगळवारी 69 मिलीमीटर पाऊस झाला. आजपर्यंत या धरणात 1457 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे धरणात 77.55% पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा धरणात 84.78% पाणीसाठा असून धरणात आजपर्यंत 1076 मिलीमीटर पाऊस झाला. या धरणाखालील इगतपुरीजवळील सेंचुर्ली, खर्डी, वैतरणा या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. मध्य वैतरणा धरणात मंगळवारी 94.16% पाणीसाठा असून मंगळवारी या धरण क्षेत्रात 57 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजपर्यंत इथे 1721 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे धरण जिल्ह्यातील कोचले या गावाजवळ असून या गावासह परिसरातील 8 गावं आणि आदिवासी पाड्यातील नागरिकांना नदीपात्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. भातसा धरणाची पाणी पातळी मंगळवारी दुपारी 1 वाजता 134.10 मिलीमीटर होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे या धरणाचे दरवाजे काही दिवसात उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या वाहत्या पाण्यात कुणीही जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणांना तातडीचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे CEO संदीप माने यांनी दिले. ठाणे जिल्हा परिषद मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक, SDO, तहसीलदार आणि शहापूर, भिवंडी, कल्याण गटविकास अधिकारी यांनाही सतर्कतेचे आदेश दिलेत. भातसा नदी तीरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील साबगाव पूल तसंच साबगाव या गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आणि रहिवाशांना परिस्थितीवर लक्ष देण्यास सांगितले.